देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. अमरावती जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी महायुती सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच अमरावतीचा नवा चेहरा महाराष्ट्राला दिसेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीत रोड शो केला. त्यानंतर त्यांनी मतदारांशी संवाद साधला. शौचालय असतील, स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली असेल, भुयारी गटार योजनेचा अजून एक टप्पा 256 कोटीचा, अंबा नाला पुनरुज्जीवन 100 कोटी रुपये, असे अनेक कामं हे आता हातामध्ये आम्ही घेतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत. आपल्याला माहिती आहे अंबादेवीचा जो प्रकल्प आहे 200 कोटी रुपयाचा, त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. छत्री तलाव पर्यटन असेल, वडाळीचा दुसरा टप्पा असेल, अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे पुढच्या काळामध्ये या अमरावतीला एक अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून विकसित करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्याला कल्पना आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीमध्ये आणि मग पश्चिम विदर्भ आणि विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज अमरावती आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमची मुलं शिकतायत आणि आमच्या मुलांची इच्छा आहे की अमरावतीमध्ये IT देखील आलं पाहिजे. त्याही दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करून या ठिकाणी ITच्या संदर्भातली गुंतवणूक आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.